नमस्कार. आजच्या सत्संगामध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आणि त्याचबरोबर मला आपल्या सर्वांबरोबर सत्संगाची संधी दिल्याबद्दल सद्गुरूंचे मनःपूर्वक आभार. आज जरा तुमच्या समोर अजून एक विषय मांडणार आहे. महाराजांनी पण आजच्या प्रवचनात आपल्याला सांगितलंच की नामासाठी नाम घ्यायचं. त्याचबरोबर मी पण सहजपणे आपल्या सगळ्यांची चौकशी केली की अभ्यास कसा चालू आहे. मग त्याचं उत्तर पण बरोबर आहे, प्रयत्न चालू आहेत. माझं पण उत्तर बरोबर आहे की प्रयत्न आणि अभ्यास हे वेगवेगळे नाहीत. आपण पण म्हणतोच ना की प्रयत्नांती परमेश्वर. म्हणजे त्याचा अर्थ असा की अभ्यास करणं, प्रयत्न करणं आणि त्यातून आपलं कल्याण, सुख, समाधान, परमेश्वराविषयी प्रेम, नामाविषयी प्रेम हे आपल्याला मिळणं, हे सगळं त्या वाटचालीमध्ये आलं. तर हा आपला प्रयत्न किंवा अभ्यास हीच आपली वाटचाल आहे. आजचा जो विषय आहे किंवा विचार आहे तो अशा दृष्टीने आहे की हा प्रयत्न आणि हा अभ्यास का आवश्यक आहे, काय गरज आहे त्याची. आज काहीतरी निमित्ताने आपल्याला अध्यात्माची आवड निर्माण झाली. परमेश्वराबद्दलचा रिस्पेक्ट, लाइकिंग, त्याच्यावरची श्रद्धा हे कळत नकळत वाढायला लागलं. हे सगळं ठीक आहे. काही ना काही निमित्ताने आपण परमेश्वराची सेवा, पूजा, काही रिच्युअल्स हे करत आलो, अजून पण करतो. पण हे कशासाठी करायचं, का करायचं. तर माऊलींची एक ओवी आहे. त्या ओवीमध्ये माऊली असं म्हणतात, कालची ना जन्म गेले, कालची ना जन्म गेले, पाहेच पुढती आले, ऐसे हे काही वाटले नाही जया. अर्थात या ओवीचा अर्थ काय, तर जो जन्माला आलाय त्याच्या ठिकाणी हा विचारच नसतो, ही खंतच नसते. ती कुठली, तर अरे आत्ताच काही वर्षांपूर्वी माझा एक जन्म होऊन गेला, हा नवीन जन्म मला मिळाला. आता काही वर्षांमध्ये तो पण जन्म माझा संपेल आणि मला दुसरा जन्म मिळेल. हा विचारच मनुष्य प्राण्याच्या मनामध्ये नाही येत. आणि ह्याच गोष्टीला माऊलींनी अज्ञान म्हटलेलं आहे, अज्ञान दशा म्हटलेलं आहे. माऊली ह्याच गोष्टीला अज्ञानाची चिन्ह, अज्ञानाच्या खुणा अशा दृष्टीने त्याचा विचार करतात. आणि त्याला ते म्हणतात की अशा प्रकारे आपलं मन हे अज्ञानाचं वसतिस्थान होतं, म्हणजेच हाऊस ऑफ इग्नोरन्स.
आणि हे स्मरण आपल्याला न राहणं, त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करणं, अशा एक आणि अनेक गोष्टींना ते सायन्स ऑफ इग्नोरन्स म्हणतात. अज्ञानाच्या खुणा. आता या ठिकाणी एक गोष्ट नक्की झाली की ज्या अर्थी माऊलींनीच हा विषय मांडलाय की मागचा जन्म काही वर्षांपूर्वी झाला, आता हा जन्म मिळाला, काही वर्षांमध्ये हा जन्म संपेल, पुढचा जन्म वाट पाहतोय. म्हणजे याचा अर्थ असा की हा जन्म मृत्यूचा खेळ नक्की आहे. नाहीतर माऊली असं उदाहरण देऊन आपल्याला सांगणार नाहीत. आणि ह्या दृष्टीने आपल्याला सावध करताना, आपल्याला अवेअर करताना माऊली आपल्याला काही उदाहरणं देतात. आणि ही दिलेली जी एक्झाम्पल्स आहेत, ती एक्झाम्पल्स म्हणजे आता म्हटलं तसं की ह्या सगळ्या अज्ञानाच्या खुणा आहेत. सायन्स ऑफ इग्नोरन्स. आता ह्या ठिकाणी ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे की ह्या अज्ञानाबद्दल माऊलींना का सांगावंसं वाटलं, किंवा ह्या अज्ञानाच्या खुणा आपण सुद्धा सगळ्यांनी समजून घेणं का आवश्यक आहे. तर मला त्याची काही कारणं अशी वाटतात की खरोखरच चांगलं काय आहे, कशामध्ये आपलं संपूर्ण हित आहे, हे समजताना, समजून घेताना त्याच्याबरोबरच कुठल्या गोष्टी आपल्यासाठी योग्य नाहीत हे समजणं तेवढंच आवश्यक आहे. त्याविषयी एक्सपिरियन्स नाही पण इन्फॉर्मेशन असणं हे नक्कीच आवश्यक आहे. दुसरं कारण असं पण असू शकेल की जेव्हा आपण फक्त ज्ञानाबद्दलच विचार करायला लागतो, चांगलं काय, चांगलं काय, चांगलं काय, माझं कल्याण कशात आहे, हा विचार आपण जेव्हा करायला लागतो त्यावेळी कळत न कळत त्या ज्ञानातून सुद्धा अहंकारवर डोकं काढतो. आणि त्यामुळे नेहमी असंच वाटत राहतं की जे मला समजलंय, जे मला समजतंय, जे मी करतोय तेच योग्य आहे. त्यामुळे असं सुद्धा एक कारण असू शकेल की अशी जेव्हा अवस्था प्राप्त होते त्यावेळी अर्थातच अज्ञानाची जी लक्षणं आहेत, ज्या सायन्स आहेत, त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष होऊ शकतं. पण त्याच्याकडेच जर परत आपण लक्ष दिलं तर आपल्याला हे समजू शकेल की अरे, मी ज्याला बरोबर समजून चाललोय ते सुद्धा तेवढंच खोटं आहे. माझ्याच मनाने माझ्या भोवती भ्रमाचं वलय निर्माण केलेलं आहे. त्यालाच माया म्हणतात, त्यालाच इल्युजन म्हणतात. आणि ज्याला खरोखरच आपलं कल्याण व्हावं असं वाटत असेल तर त्याला ह्या मायेपासून किंवा ज्या ज्या ठिकाणी ह्या अज्ञानाच्या खुणा बघायला मिळतील, चिन्ह बघायला मिळतील, त्याचे रंग बघायला मिळतील, त्यावेळी तिथून मनाला डायव्हर्ट करता आलं पाहिजे. आज त्या मनाला डायव्हर्ट करता येऊ शकणं हे ज्ञानी असण्याचं लक्षण आहे. आणि कुठल्या गोष्टींपासून आपल्या मनाला डायव्हर्ट करायचं आहे हे आपल्या लक्षात राहावं,
ह्याचं पण आपल्याला ज्ञान असावं की अज्ञानाच्या कुठल्या खुणा आहेत, त्या खुणा माझ्या बोलण्यातनं, वागण्यातनं, माझ्या ज्ञानातनं प्रगट होऊ नये म्हणून मला त्या सगळ्या दशा अज्ञानाच्या माहिती असायला पाहिजेत. आणि त्याची उदाहरणं, त्याच्या खुणा खरोखरच समजून घेण्यासारख्या आहेत, विचार करण्यासारख्या आहेत. आज आपल्या मनात आत्ता सुद्धा आहे त्या जन्मामध्ये सुद्धा अजून सुख मिळावं, अजून समाधान मिळावं, माझं पण चांगलं व्हावं, माझ्या फॅमिलीचं पण चांगलं व्हावं, हे सगळं आपल्याला वाटतं. परंतु खरं कल्याण कशात आहे? तर महाराज म्हटले ती स्थिती, ती अवस्था, तो नक्कीच अंतिम टप्पा आहे. ते नक्कीच आपलं लक्ष पाहिजे की नामासाठी नाम. पण तो अंतिम टप्पा गाठत असताना परमेश्वराबरोबरची रिलेशनशिप दृढ करत असताना बऱ्याच ठिकाणी आपल्याला सावध राहणं आवश्यक आहे. आपलं माइंड तेवढं अलर्ट आहे का? आपल्या बुद्धीमध्ये तेवढा शार्पनेस आहे का की ज्यामुळे अज्ञानाच्या खुणा समोर दिसायला लागल्या तर आपल्याला एक्झिट घेता येईल, आपल्याला यू टर्न घेता येईल, आपल्याला आपला रूट बदलता येईल. आज आपण पण बघतो, आज आपल्या रोजच्या जीवनात सायन्स आणि सिम्बॉल्सचं किती महत्व आहे. कितीतरी ठिकाणी आपण सायन्स आणि सिम्बॉल्स फॉलो करतो. मग शॉपिंगमध्ये गेलो तर, ग्रोसरी शॉपिंगमध्ये गेलो तर वेगवेगळ्या आयल्सवरच्या साईनचे बोर्ड्स, कुठल्या आयलमध्ये काय आहे हे वाचलं, पाहिलं, आपल्याला नकोय, एखाद्या गोष्टी आयल्स मधल्या त्या नकोयत, स्किप केली, दुसऱ्या आयलमध्ये गेलो. सायन्स पाहून ठरवतो आपण. तिथपासून आपण अगदी पाहिलं तर पब्लिक टॉयलेट्स घ्या, सायन्स पाहून आपल्याला समजतं. सायन्स पाहून कुठं जायचं हे समजतं, काय करायचं हे कोणाला सांगावं लागत नाही. पण सायन्सचं महत्व म्हणजेच काय, तर ज्ञान आपल्याकडे आहे, काय करायचंय आपल्याला माहिती आहे, पण आपल्याला बरेचदा डायव्हर्ट होता येत नाही, पॉज घेता येत नाही, थांबता येत नाही, यू टर्न घेता येत नाही. आणि मग त्यामुळे अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या एक्सपिरियन्सेसना, इमोशन्सना आपल्याला फेस करावं लागतं. मग त्याच्यात हॅपीनेस आहे, सॅडनेस आहे, मिझरीज आहेत, अप अँड डाऊन्स आहेत. आणि आज ज्ञानाच्या खुणा सांगण्यापेक्षा अज्ञानाच्या खुणा माऊलींना खूप सांगाव्या लागल्यात. आणि हे सांगण्याचं कारण एकच आहे, आपल्याला सावध करणं, आपल्याला सावध करणं. आज आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे की नामाचं स्मरण करणं हे अट्टाहासाने करावं लागतं, प्रयत्नाने करावं लागतं, अभ्यासाने करावं लागतं, वारंवार मनाला त्याची आठवण करून द्यावी लागते की नाम घे, परमेश्वराची आठवण कर, हे मनाला सांगावं लागतं. ह्याचाच अर्थ असा की मनासमोर अशा काही गोष्टी आहेत ज्याला मन खरं मानतं, अशा गोष्टी आहेत की ते खरंच आहे हे मन आपलंच आपल्याला येऊन सांगतं. आणि तिथे माऊली म्हणतात, अरे सावध व्हा, सावध व्हा.
एक जन्म आत्ताच संपलाय, दुसरा चालू आहे, काही वर्षात संपेल, पुढचा येईल, पुढं काय करायचंय त्याचं प्लॅनिंग. क्षणभर प्लॅनिंग बाजूला जाऊ दे, पण मुळात पहिल्यांदा तो विचार. आणि त्यासाठी अनेक गोष्टी सांगताना माऊली असं म्हणतात की एखाद्याला आपली तब्येत, आपली प्रकृती सुधारते असं वाटतं, शरीर धष्टपुष्ट होतंय असं वाटत असतं, पण माऊली म्हणतात जेव्हा ती व्यक्ती डॉक्टरांकडे जाते त्यावेळी डॉक्टर त्याला म्हणतात, अरे तुझं शरीर सुदृढ होतंय, धष्टपुष्ट होतंय, असं नाहीये, हा रोग आहे, काळजी घेतली पाहिजे, औषध उपचार केले पाहिजे, तुझी तब्येत सुधरत नाहीये, हा एक प्रकारचा रोग आहे. हा कुठला रोग आहे? भवरोग आहे. का भवरोग आहे? तर आज माझ्या संसारात अनेक प्रकारचे सुख देणारे विषय आहेत, अनेक सुविधा आहेत, अनेक गोष्टी आहेत, म्हणून माझा संसार, म्हणून माझा प्रपंच सुदृढ असलेला मला वाटतो. अरे तो रोग आहे. मन जे दाखवतं, मन जे भासवतं, त्याला खरं समजू नकोस, खरं समजू नकोस. तसंच आळशी माणसाचं उदाहरण. आज आळशी माणसाला सर्वात जास्त आनंद कुठल्या गोष्टीचा होतो? त्याला कोणी काही करायला सांगत नाही आणि त्याच्या डोळ्यावरची आलेली झोपेची झापट, त्याच्या डोळ्यावर आलेली झोप, कोणी त्याला काही करायला न सांगणं, तो जसा आहे तसं त्याला जगू देणं, आळशी माणसाला सुद्धा स्वर्ग सुखाचा आनंद घेतल्यासारखं वाटतं. तो त्याच्या दृष्टीने परमानंद असतो, त्याच्यासाठी तो आनंदच असतो. आज संसारातल्या गोष्टींची सुद्धा अशीच झापट डोळ्यांवर येते, अशीच येते. आणि ती आलेली झापड तर अक्षरशः पॉवर नॅप सारखी असते, मायक्रोस्लीप सारखी असते. एका क्षणात येते, डोळे बंद, उघडतात त्यावेळी माऊली म्हणतात पुढचाच जन्म सुरू झालेला असतो. एवढी ती डोळ्यावर झापड येते. काही वेळा काहींची अवस्था एकदम उलटी असते. काहींची अवस्था अशी असते की डोळ्यावरची झोपच उडालेली असते आणि म्हणून समोरचं संसाराचं चित्र पुसलत जात नाही आणि त्यामुळे परमेश्वराबद्दल प्रेम निर्माण होत नाही. कारण दिसणारी प्रत्येक गोष्ट खरी वाटत असते, नेहमीच खरी वाटत असते, सतत खरी वाटत असते. आज माऊली म्हणतात आपण एके ठिकाणी जायचं ठरवतो आणि त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी आपला प्रवास सुरू झाला की त्या सुरू झालेल्या प्रवासामध्येच ही गोष्ट लपलेली असते की प्रत्येक पावला गणिक, प्रत्येक अंतर आपण जितकं पुढे जातो तितके आपण त्या मुक्कामाच्या जवळ येतो. आज माऊली तेच म्हणतात, सावध व्हा, सावध व्हा. संसारातली सुख, प्रपंचातली सुख, त्याचं असणं आणि त्याच्या असण्यावरच आधार धरून सुखाने झोप घेणं, ती झोप आळशी माणसाच्या डोळ्यावर आलेल्या झोपेच्या झापडीसारखी आहे.
त्याच्यात आनंद आहे, पण डोळे उघडल्यावर मात्र दुःख आहे. त्या मुक्कामाला पोचण्यासाठी पाऊल पुढे पडतंय, अंतर कमी कमी होतोय. माऊली तेच म्हणतात, जन्म घेतला, प्रवासाला सुरुवात झाली, मुक्काम अंत आहे. आज मला सुख दिसतंय, आज मला आनंद दिसतोय, पण तो सुखाचा आणि आनंदाचा क्षण सुद्धा मला त्या अंताकडेच घेऊन जातोय. आज मला दुःख दिसतंय, आज मला अडचणी दिसतायत, पण म्हणून अंताकडे जायची वाटचाल थांबत नाहीये. दिसणारं सुख हे सुख जरी असलं तरी ते अंताकडेच नेतंय.